राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी। गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार, चादर, बेडशीट्स, ब्लँकेट्स, पिलो कव्हर्स, पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये। म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच, राजपाल। हो ना? राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर। विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा। धक्कादायक अशी घटना नगर शहरामध्ये काही वेळापूर्वी घडली आहे। बहुचर्चित उड्डाण पूल, त्याच्यावरून एक आयशरचा जो मोठा ट्रक आहे तो त्या ठिकाणी कोसळून वरतून खाली पडला आणि बातमी अशी समोर आली, माहिती येते समोर की त्या ठिकाणी एकाचा जीव गेल्याची शक्यता आहे आणि काही लोक गंभीर देखील त्या ठिकाणी आहेत। मुळामध्ये अशा प्रकारचा प्रसंग जो काही घडलाय हा अत्यंत दुःखद स्वरूपाचा त्या ठिकाणी आहे। उड्डाणपुलाच्या बाबतीमध्ये वारंवार सातत्याने अशा गोष्टी घडताना आपण पाहतोय। ही काही पहिली घटना नाहीये। यापूर्वी सुद्धा उड्डाणपुलाचा काही मलबा जो आहे तो वरतून कोसळला होता आणि त्यावेळेला एक व्यक्ती चारचाकीमध्ये जाणारा त्या ठिकाणी अपघातग्रस्त झाला। त्या ठिकाणी त्याला आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून वाचा फोडण्याचं काम केलं। एवढंच नाही तर याच्यापूर्वी देखील काही तरुणांच्या बाबतीमध्ये, एका वकिलाच्या बाबतीमध्ये अशाच प्रकारची दुर्दैवी घटना त्या ठिकाणी झालेली आहे। यातनं एक गोष्ट निश्चित समोर येते की अत्यंत सदोष असा उड्डाण पूल त्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे। केवळ राजकीय श्रेय घ्यायचं म्हणून उड्डाण पूल पूर्ण त्या ठिकाणी अतिजलद गतीने सदोष अशा पद्धतीनं त्या ठिकाणी करण्याचं काम त्या ठिकाणी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलं गेलं आणि या माध्यमातून आज ज्या काही अशा त्या ठिकाणी जीव जाण्याच्या गोष्टी घडतायत या हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत। मला या निमित्तानं या शहराचे विद्यमान आमदार संग्राम जगताप आणि माजी खासदार सुजय विखे जे सातत्याने याचं श्रेय त्या ठिकाणी घेण्यासाठी पुढे येत होते त्यांना तमाम नगरकरांच्या वतीनं आणि ज्यांचे प्राण या ठिकाणी गेले त्यांच्या वतीनं सवाल जाहीररित्या विचारायचा आहे की केवळ राजकीय अट्टाहास पूर्ण करण्यासाठी आणि श्रेय घेण्यासाठी हे जे काही तुम्ही असं काम त्या ठिकाणी करून घेतलेलं आहे ना हे अत्यंत चुकीचं या शहरात झालेलं आहे। त्याच्यामुळे ह्या अशा ज्या घटना घडतात या घटनांना जबाबदार कोण? जे अधिकारी, जे ठेकेदार यांनी हे सगळं काम केलंय ते सुद्धा याच्यामध्ये दोषी आहेत। मी या निमित्तानं या गंभीर घडलेल्या घटनेच्या दृष्टिकोनातून मागणी करतोय सरकारकडे की अशा प्रकारचा सदोष उड्डाण पूल बांधण्यासाठी जे जे लोक याच्यासाठी जबाबदार आहेत, मग ते अधिकारी असोत किंवा राजकीय असोत, त्यांच्यावरती त्या ठिकाणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो दाखल त्या ठिकाणी झाला पाहिजे। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।